अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयातून आज सैफला डिस्चार्ज मिळेल। 16 जानेवारीला सैफवरती चाकू हल्ला झाला होता। उपचार पूर्ण झाल्यानं आज सैफ अली खानला डिस्चार्ज दिला जाणार आहे। त्यामुळे सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे। 16 जानेवारीला सैफ अली खानवरती चाकून हल्ला झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर सैफवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। आता उपचार पूर्ण झाल्यानं सैफ अली खानला आज डिस्चार्ज दिला जाणार आहे। सैफ अली खानच्या घरात शिरून या आरोपीनं सैफ अली खानवरती चाकून हल्ला केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे। उपचार पूर्ण झाल्यानं सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सैफ अली खानवरती हल्ला जो झाला होता त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील रंगल्या होत्या। आता आज सैफ अली खानला डिस्चार्ज दिला जाणार आहे लीलावती रुग्णालयातून। आज सैफ अली खानला हा डिस्चार्ज दिला जाईल। 16 जानेवारीला सैफ अली खानवरती हा हल्ला झाला होता। चाकून या आरोपीनं सैफ अली खानवर हल्ला केला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, आज सैफ अली खानला डिस्चार्ज दिला जाणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर पाहायचं झालं असतं सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर 5 दिवस लीलावती रुग्णालयामध्ये जे आहेत ते सैफ अली खानवर उपचार सुरू होते। त्यानंतर आज सैफ अली खानला 12:30च्या दरम्यान डिस्चार्ज देण्यात येणार आहे। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असलेलं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना 8 दिवसाचा जो आहे बेड रेस्ट सांगितल्यानंतर आज त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे। मात्र खरं तर पाहायचं झालं असतं आपण पाहू शकतो तब्बल मुंबई पोलिसांनी 80 तासानंतर जो आहे आरोपीला अटक केल्यानंतर आपण पाहू शकतो आज सकाळी पहाटे 5च्या सुमारास आरोपीला जो घटनाक्रम आहे म्हणजेच की आरोपीने कशा प्रकारे सलमान खानवर हल्ला केला त्याची पाहणी केलेली आहे। सकाळी 5 वाजताच्या सुमारास वांद्रे पोलिसांनी सैफ अली खान यांना आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी त्याने कसा सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश केला, कशा प्रकारे त्याने सैफ अली खानवर हल्ला केला आणि कोणत्या मार्गाने तो सैफ अली खानच्या घरी केला। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे वांद्रे पोलीस ज्या आरोपीला घेऊन आज त्यांनी तपासणी केली। नेमका आरोपी कशा प्रकारे सैफ अली खानच्या घरी गेला, कोणत्या ठिकाणी त्याने जे आहे ते पैशाची देवाणघेवाण केली, कुठे त्याने नाश्ता केला, अशा प्रकारे आज 7 वाजेपर्यंत त्या आरोपीला घेऊन जो घटनाक्रम पाहणी केल्यानंतर आज पुन्हा आरोपीला वांद्रे पोलिसात नेण्यात आलेला आहे। अंकिता, नक्कीच अनिल, खरं तर सैफ अली खानला साधारण किती वेळात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल आणि या पार्श्वभूमीवर आता या रुग्णालय परिसरात पोलिसांनी कशा पद्धतीनं कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय? खरं तर पाहायचं झालं असतं 12:30च्या सुमारास सैफ अली खानला आहे तो डिस्चार्ज देण्यात येणार आहे। मात्र आपण पाहू शकतो ज्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर जे आहेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। एकंदरीत जे आहेत सैफ अली खानला त्याच्या परिवारातील सदस्य असतील किंवा इतर त्यांचे मित्रपरिवार असतील किंवा त्याचे मान्यवर कोणी असतील ते सुद्धा त्याच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता सैफ अली खान नेमकं माध्यमांशी संवाद साधतात की डायरेक्ट जे आहेत ते थेट घरी जातात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। मात्र आता खरं पाहायचं झालं सैफ अली खानला डिस्चार्ज दिल्यानंतर जो घटनाक्रम आहे नेमका आरोपी हाच होता की आरोपीने कशा प्रकारे जे सैफ अली खानला 1 कोटीची मागणी केली होती, जसं त्यांच्या महिला कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की त्यांना 1 कोटीची मागणी केली होती। आणि आता हे खरं तर सैफ अली खान जर पत्रकारांशी जर संवाद साधला तर खरं ती माहिती समोर येताना पाहायला मिळाली। अंकिता, नक्कीच, त्यामुळे सैफ अली खान काही प्रतिक्रिया देणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।